चारदरी नावाचं गाव होतं. गुणबा काळे हा त्या गावाचा हिंद केसरी झालेला पैलवान. 80च्या दशकातील तो प्रसिद्ध पैलवान. तसं तर त्या गावातील मातीत एक वेगळीच ताकद होती. लोक जास्त नव्हते, पण प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सरकारी नोकरी करत असे. कोणी पोलीसमध्ये, तर कोणी आर्मीमध्ये, तर इतर मोठ्या पदावर कार्यरत होते. एखाद्या वेळेस कोणी शिक्षणात मजबूत नसेल तर तो तरुण व्यवसाय नाहीतर खेळामध्ये तरबेज असायचा. तसेच गुणबाचा मुलगा शंकरही एक चांगला व्यापारी होता आणि सोबत वडिलांचा वारसा जपण्यासाठी त्याने एक तालीमही काढली होती. त्यात त्याचे वडील म्हणजे गुणबा गावातील तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देत असे. पण त्या गावात फक्त म्हातारी राहत होती. आपले भवितव्य घडवण्यासाठी काही गाव सोडून गेले होते, तर काही आपल्या आई वडिलांना सोडून गेले होते. हो, कटू सत्य आहे. होते आणि राहणारही. पण शंकरच्या बाबतीत थोडं वेगळं होतं. त्याच्या मते आईबाप यापुढे कुठलेच जग नाही. त्याचं म्हणणं असायचं की माझी सुरुवातही आई वडील आणि माझा शेवटही आई वडील. त्याचा या स्वभावाचा सगळ्या गावकऱ्यांना अभिमान होता. सगळे त्याच्या वडिलास म्हणायचे की सोनं मिळालं आहे तुला गुणबा, खरं सोनं. पण गुणबा या गोष्टीला एवढं महत्त्व देत नव्हता, कारण त्याला वाटत होते की मान मिळाला म्हणून शंकरला गर्व चढू नये. त्यामुळे गुणबा त्याच्यासोबत तसेच वागत असे जसे तो पहिले वागत होता, म्हणजे कठोर. शंकरला या बाबतीत काही वाटत नव्हतं. तो फक्त त्याचं काम, घर एवढंच त्याचं विश्व होतं. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपल्या वडिलांना समाजात मान आहे याची जाण ठेवून त्याने कधी दारू वगैरेचं कसलंच व्यसन नव्हते. आणि तोही शरीराने अगदी त्याच्या वडिलांप्रमाणे होता. आणि त्यानेही कुस्ती क्षेत्रात पाऊल टाकले होते. पण त्याच्यासोबत लहानपणी एक प्रसंग घडला होता, म्हणून तो पुढे कुस्ती खेळू शकला नाही. शरीर संपत्ती त्याने जपून ठेवली होती. थोडे दिवस उलटून गेले. गुणबाचं एक शेत होतं. त्या एका वादात अडकलेले होते. खूप वर्ष कोर्ट कचेरीही करून शेवट तो तंटा सुटला आणि त्यांना 14 एकर शेती वापस मिळाली. त्या दिवशी गुणबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. कोर्टातून घरी येताना गुणबा शंकरला म्हणाला, बाळा शंकरा, आज माझ्या जीवनाचं चित्त झालं बघ. ही जमीन माझ्या वडिलांची होती. त्यांची इच्छा मी शेवट पूर्ण केली. आता त्याच्या शेतात तुझ्या लग्नाचा मंडप टाकणार आणि तुझं लग्न एकदम थाटात करणार. शंकर म्हणाला, बाबा, लग्नात एवढा खर्च कशाला? आपण लग्न कितीही चांगलं केलं तरी लोक नाव तर ठेवणार. मग आपण का आपले पैसे का वाया घालवायचे? त्यावर गुणबा जरा चिडून म्हणाला, ए व्यापाऱ्या, तुझी राय मागितली नाही मी, निर्णय सांगतोय. आणि माझं स्वप्न आहे ते लेखा. आणि चेष्टा करत विचारले, प्रेम वगैरे केलं का नाही? आहे का एखादी मुलगी आयुष्यात तुझ्या? शंकर म्हणाला, नाही बाबा. तसा गुणबा म्हणाला, ठीक आहे, मग मलाच काहीतरी करावं लागेल. गुणबा म्हणाला, बरं मग आहे का एक मुलगी? नको काळजी करू, तू फक्त बघ तुला पसंत पडती का नाही, बाकी मी बघतो सगळं. एवढं बोलून ते दोघे कोर्टातून घरी गेले. जेवण वगैरे करून व सगळा परिवार घेऊन पूजा करण्यासाठी ते सर्व त्या शेतात गेले. सोबत पुजारी होता. तो गावातील नामांकित पुजारी होता. त्याने जसं त्या शेतात पाऊल टाकले तो जरा शांत झाला आणि त्या शेतात एक विहीर होती. तो त्या विहिरीकडे एकटक पाहू लागला. गुणबाने त्याला विचारले, काय झालं महाराज, तुम्ही एवढं काय पाहत आहात त्या विहिरीकडे? तो काहीच बोलला नाही, कारण तो पुजारी गुणबा पैलवानवर खूप जळत होता. त्याने मुद्दाम काही सांगितले नाही. म्हणाला, काही नाही पैलवान, विहीर खूप मोठी आहे, तेच बघत होतो. बरं चला, पूजा आटपून घेऊ. सगळ्यांनी होकार दिला आणि पूजा आटपून घेतली. काही दिवस असेच उलटले आणि शेवटी शंकरच्या लग्नासाठी एक स्थळ मिळाले. मुलगी दिसायला एकदम देखणी होती. तिचं नाव शीतल होते. शीतलला पाहताच शंकर जणू दंग झाला आणि तिची पण परिस्थिती अशीच होती. दोघांच्या परिवाराने हे ओळखून घेतले आणि लगेच कुंडली मिळवून घेण्यासाठी त्याच पंडिताला बोलवले.
त्याने सगळं काही ठीक आहे असं सांगितले आणि लग्न लवकरात लवकर करावे लागेल, नाहीतर पुढे चांगला मुहूर्त नाही असे सांगितले आणि लग्नाची तारीख ठरवली. ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी त्या शेतात लग्न झाले. अगदी थाटात सगळं काही उरकून झाल्यावर नवरा नवरी फोटो काढण्यासाठी त्या विहिरीजवळ आले. पण काय झाले की अचानक शीतलचा तोल गेला आणि ती त्या विहिरीच्या कडेवर जोरात पडली. तिच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला आणि त्या क्षणी तिच्या रक्ताचा 1-2 थेंब त्या विहिरीमध्ये पडले. जसे पडले तसे अचानक आभाळ काळेभोर झाले आणि जोरात पाऊस सुरू झाला. सगळीकडे पक्षी, कुत्री आणि गोठ्यातील गाय बैल बेचैन होऊन हंबरडा फोडू लागले. जणू कोणीतरी वापस आल्यासारखे त्यांना आभास झाला असतो. हे सगळे संकेत हा अनुमान देत होते की शंकरच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार आहे. पण त्याला या गोष्टीची जरा पण चाहूल नव्हती. तो आपल्या विवाह बंधनात विलीन होऊन गेला होता. रीतीने नवरीला लग्न झाल्यानंतर काही दिवस आईच्या घरी राहावं लागतं. त्यामुळे शंकर आता काही दिवस शेतात जाऊ लागला, तिथली कामं करू लागला. एक दिवस असाच त्याला जरा शेतात उशीर झाला. घरी लवकर जायचे आहे म्हणून त्याने खूप प्रयत्न केले, पण त्याला शेवट उशीर झालाच. खूप रात्र झाली होती आणि थंडी पण खूप होती. पाटाला पाणी सोडून झाले की तो मोटार बंद करण्यासाठी विहिरीजवळ आला. तशी विहिरीत एवढे पाणी नव्हते. त्याने मोटार बंद केली आणि चालू लागला की तो पुढचे पाऊल टाकले तसं मागून एक अतिशय भयानक आणि भरडा आवाज आला. थांब रे, पाणी, अजून पाणी आहे विहिरीत. त्याने तो आवाज ऐकला होता, पण तो थांबला नाही, पुढे चालत होता. कारण त्याच्या आईने सांगितले होते असे काही झाले तर चुकूनही मागे बघायचे नाही, म्हणून तो थांबला नाही. पण सोबत आणलेला शेरू तर सारखा भुंकत होता. तो काही केलं तरी थांबत नव्हता. तसा शंकर धाडसी होता. तो झपाट्याने पाऊल टाकत होता, पण काही केले तो आवाज काही थांबत नव्हता. अरे थांब, कुठं जातोस? अरे बघ, विहीर किती कोरडी आहे. आता यात पाणी येणार, पण ते लाल असेल, तुझ्या रक्ताने भरलेलं. भयानक भरडा आवाज. तो आवाज पुन्हा ऐकून शंकर थोडा वेळ जागीच थांबला, पण त्याने मागे वळून पाहिले नाही. काही क्षण तो आवाज बंद झाला. हे जाणवताच शंकर पुन्हा चालू लागला. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले, पण आई जे सांगितले होते ते करायचे. कारण अशा शक्तीची एक हद्द असते, ती ते कधीच पार करत नाहीत. आपण थोडे पुढे तर हा आवाज येणार नाही असं त्याला वाटत होतं. तो थोडा पुढे आला. चंद्रप्रकाश गडद पडला होता. त्याला वाटले आता काही होणार नाही, आता आपण सुखरूप आहोत. पण शेरू काही भुंकणे थांबवत नव्हता, म्हणून शंकर त्याच्यावर जरा रागावला. त्याला एक दगड मारला. तसे ते कुत्रं मागे पळून गेलं आणि शंकर पुढे चालू लागला. थोडा वेळ झाला. शेरू तसा लाडका होता, त्यामुळे काळजीपोटी त्याला वाटू लागले कुठे गेला असेल. मी खूप पुढे निघून आलो काय माहीत. त्यामुळे त्याने मागे वळून पाहिले आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. जणू अंगात काही त्राण नाही असे झाले. हातपाय गळून गेले, कारण त्याच्या मागे भलं मोठं वटवाघूळ उडत त्याचा पाठलाग करत होतं. ते इतकं मोठं होतं, त्याच्या आकाराने आकाशातील चंद्रही झाकून गेला होता. डोळे लाल, पंख मोठे आणि त्या पंखाची झडप एवढी भयानक आवाज काढत होती, जणू एखाद्या नरकातला दानव समोर आला असावा. आता मात्र शंकर पुरता घाबरून गेला होता. आज आपला शेवट आहे असे त्याला वाटू लागले, पण तो हार कसली मानणार. अंगातली सगळी शक्ती एकवटून तो पळू लागला. तसे ते वटवाघूळही त्याच्या मागे उडत त्याचा पाठलाग करू लागला. आता शेरू कोण हे त्याला काही आठवत नव्हतं. आता फक्त आपले घर गाठायचे बस, एवढंच त्याच्या डोक्यात होतं. एवढा वेळ झाला, शंकर का आला नाही? माझं पोरगं कुठे राहिलं? काळजी आईला लागली. तिला राहवलं नाही, म्हणून तिने घरातील नोकरांना सांगितले, जा आणि त्याला घेऊन या. कुठं आहे तो बघा आणि त्याला घरी घेऊन या. इकडे शंकर मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने पळत होता. पळत असताना चप्पल तुटली. काट्या कुपाट्या सैरावैरा पळत होता.
मागे ते भयानक पक्षी पाठलाग करत होतं. जोरात किंचाळी भरत होतं. हा प्रकार काही वेळा असाच चालू राहिला. घरातील नौकर पण हातात कंदील घेऊन त्याच दिशेने चालत होते. शंकर आता त्याच्या जवळ आला. त्याला कंदील दिसू लागले. आता जरा जीवात जीव आला, तरीही तो पळणे काही थांबवत नव्हता. घरातील नौकरांना एक व्यक्ती आपल्या दिशेने पळत येत आहे असं दिसू लागलं, पण तो व्यक्ती नक्की कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं आणि प्रकाशही कमी होता. हळूहळू दृश्य स्पष्ट होत गेलं आणि ते म्हणाले, "अर, हे तर आपलं धाकलं धनी आहेत, पण हे असं का पळत आहेत?" म्हणून त्यांनी आवाज दिला, "धनी, तुम्हीच आहे नवं, का दुसरं कोण आहे?" शंकर म्हणाला, "अरे गाढवांनो, मीच आहे." घामाघूम झालेला, भीतीने व्याकुळ झालेला चेहरा पाहून नौकरांनी विचारले, "काय झाले धनी? तुम्ही एवढा का घाबरून गेला आहात?" शंकर म्हणाला, "अरे तुम्हाला ते दिसलं नाही का? त्यानं सगळं आभाळ व्यापून घेतलं आहे ना. वर बघा एकदा." नौकर म्हणाले, "कोण आहे? कोणीही नाही आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? शांत व्हा. आधी तुम्ही शांत व्हा बघू आणि चला घरी. मालकीन काळजी करत आहेत." तितक्यात शेरूही आला. तसं शंकरने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, "कुठे गेला होता बाबा तू? चल घरी आता. वाट बघत आहेत सगळे. सगळं ठीक आहे, काही नाही झालं." त्यांनी नौकरांना पण सांगितले, "कोणीही घरी काहीही सांगू नका. कोणी विचारलं तर म्हणा शेरू हरवला होता आणि धनी त्याला शोधत होते. उगाच सगळे काळजी करत बसतील. आणि तसंही आईची तब्येत बरोबर नाही आहे हल्ली. चला." ते घरी आले. आईने विचारले तसं त्यांनी ठरल्याप्रमाणे सगळं सांगितले. तसं आई म्हणाली, "ठीक आहे, जेवण करून घ्या." तो झोपी गेला. सकाळ झाली, पण तो काही आज शेतात गेला नाही, घरीच थांबला. पण त्या रात्रीपासून शंकरच्या जीवनाला जणू ग्रहण लागले. त्याला व्यवसायात खूप मोठे नुकसान होऊ लागले. पण ही तर सुरुवात होती. रात्र झाली. सगळे जेवायला बसले. शंकरचा पडलेला चेहरा बघून गुणबाने विचारले, "का रे राजा, काय झालं? असं का गप्प आहेस तू? अरे तू तर खुश असायला पाहिजे. शीतल येणार आहे परवा. काय झालं रे?" शंकरने झालेलं नुकसान सांगितले. तसं गुणबा म्हणाला, "अरे बाबा, असं होत असतं. असं तोंड पाडून बसायचं नाही. उलट अजून जोमानं काम करायचं. आपलं घरानं कधी हार मानत नाही, कधीच. तुझा आजोबाही तसा होता, मीही तसाच आहे आणि तूही तसाच असला पाहिजे. आणि माझा येणारा नातूही तसाच असला पाहिजे, कधी न झुकणारा. समजलं? आता सगळं विसरून जा आणि जेवण कर." "ठीक आहे बाबा." म्हणून त्याने जेवण केले, झोपायला गेला. अर्धी रात्र झाली. अचानक कोणीतरी दार वाजवत असल्याचा आवाज आला. शंकरने विचारले, "कोण आहे?" आणि समोरून तोच भयानक आवाज आला, "विसरलास का रे मला? तुला काय वाटलं मी सोडेन तुला?" आणि जोरजोरात हसण्याचा आवाज आला, "चल माझ्या बरोबर. तुझी वेळ आली आहे. आता तुझा संबंध फक्त माझ्याशी आहे. चल." हे ऐकून शंकर पुरता घाबरून गेला. त्याने कसे तरी हिम्मत करून त्याला विचारले, "कोण आहेस तू? काय हवंय तुला? का माझ्या मागे लागलास?" तो म्हणाला, "काळ आहे मी आणि मला तू हवा आहेस. चल माझ्या बरोबर. नाहीतर आज तुझ्या व्यवसायात नुकसान झालं आहे. उद्या तुझ्या जीवनातील सगळ्यात प्रिय व्यक्ती तू गमावशील, म्हणजे तुझी आई." आणि जोरात किंचाळी आली आणि तो निघून गेला. कोण होता तो? काय गुन्हा केला आहे मी त्याच्यासोबत? तो जे म्हणाला ते खरं असेल का? असे अनेक प्रश्न शंकरच्या मनात येऊ लागले. नाही, काही नाही आहे, काही नाही आहे असं. माझ्या आईला काहीही होणार नाही. हा फक्त भास आहे, हा फक्त भास आहे माझा. असं बोलून तो झोपी गेला. सकाळ झाली. तो नाश्ता करण्यासाठी खाली आला. बघतोय काय की सगळे लोक अंगणात उभे आहेत. काय झाले असेल हे बघण्यासाठी तो पुढे गेला आणि बघता क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आले. समोर त्याचा लाडका शेरू पूर्ण विखुरलेल्या अवस्थेत मृत्युमुखी पडला होता. त्याच्या अंगावर पंजाचे वार होते. जणू कोणीतरी त्याला घोळसून पंजाने वार केले असावे. गुणबा हे बघितले आणि तो ओळखून चुकला की हे कोणत्या प्राण्याचे काम नाही आहे,
कारण सगळ्यांना वाटत होते की हे लांडगा नाही तर बिबट्या असेल, पण गुणबाला माहीत होतं हे कोण आहे. तेवढ्यात आई मंदिरातून आली आणि जसे तिने शेरूला पाहिले तशी ती कोसळली. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. हालचाल सुरू झाली. आईला दवाखान्यात नेण्यात आले आणि डॉक्टरांनी सांगितले की काही सांगू शकत नाही, पाहुणे वगैरे सगळ्यांना बोलवून घ्या. हे बोलताच शंकर समजून गेला की आता काही खरं नाही. तो जे काही बोलला ते खरं होत आहे. मी काय करू असे त्याला वाटत होते. आईला घरीच सगळी मेडिकल ट्रीटमेंट होती, कारण डॉक्टरने बोलल्यापासून आईला घरी आणले होते. दुसरा दिवस होता. परत रात्री तोच आवाज आला. शंकर, काय ठरवलं मग? येतोयस ना? चल, वेळ झाली आहे. तो आवाज ऐकून शंकर आता रागात आला होता. त्याने अलमारीतील बंदूक काढली आणि त्याला म्हणाला, ये समोर. काय दरवाजा मागून बोलतोयस? माझ्या आईला काही झालं तर सोडणार नाही मी तुला. समोरून आवाज आला. ठीक आहे, तोही प्रयत्न करून घे. आणि पुढच्याच क्षणी तो समोर आला. त्याला बघता शंकरच्या हातातली बंदूक आपोआप खाली पडली, कारण त्याचे रूप इतके भयानक होते की जणू नरकातला एखादा यमराजाचा दूत आला आहे. काळीभोर आकृती, नजर जाईल तितकी उंच, लाल डोळे आणि बाजूला खिडकीत तेज भयानक वटवाघूळ. हे सगळं बघून जणू शंकरची वाचा बंद झाली. तो म्हणाला, बोल, काय करणार होतास? तू काही करू शकत नाहीस. आता चल माझ्यासोबत, नाहीतर या घराण्यातील एकही माणूस जिवंत राहणार नाही. हे ऐकून शंकर शांत झाला. शेवट त्याने म्हणाला, ठीक आहे, पण माझी एक विनंती आहे. मला थोडा वेळ दे. उद्यापर्यंत माझी बायको येत आहे, तिच्यासोबत काही वेळ घालवू दे. काही क्षण, एक अंतिमचा सहवास म्हणून. एवढं ऐक माझं, आणि मी येईल तुझ्याबरोबर. पण माझ्या आईबाबाला काही झालं नाही पाहिजे. तो म्हणाला, ठीक आहे, उद्या मध्यरात्रीला तयार राहा. तो दिवस उजाडला. शीतल सकाळीच घरी आली होती. तिने आईला बघितले आणि तसेच शंकरला धीर द्यायला त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. त्याने होकार दिला आणि स्मित हास्य दिले. तो म्हणाला, शीतल, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. ती म्हणाली, बोल ना. तो म्हणाला, समज आज माझा शेवटचा दिवस असता तर. ती म्हणाली, काय बोलते तू? असं का बोलत आहेस? शंकरच्या मनात होतं की सांगून टाकू सगळं, पुढे जे होईल ते होईल, पण त्याच्यात काही हिंमत झाली नाही. शेवट म्हणाला, अगं असंच विचारतोय, समज फक्त. असं असेल तर? ती म्हणाली, असं असतं ना, या दिवसातला एक मिनिट पण वाया घातला नसता. प्रत्येक क्षण तुझ्या मिठीत घातला असता. पण एक दिवसात सगळं आयुष्य जगलं असतं. पूर्ण दिवस निघून गेला. त्यांनी एकमेकांना एक क्षणही दुरावा दिला नाही. रात्र झाली. एवढ्या दिवस दूर राहिले होते म्हणून त्यांना आता प्रेमाच्या सागरात अगदी शेवटी जायचं होतं. रात्र झाली होती. तो तिला रूममध्ये घेऊन आला. त्याने तिला एक जोराची मिठी मारली, जसं की इथून पुढे कधी मिळणार नाही. मग तो तिच्या ओठाचे चुंबन घेऊ लागला. तशी ती पण प्रतिसाद देऊ लागली. जणू दोघांमध्येही आग लागली आहे. त्यांनी स्वतःला थांबवलं नाही. हळूहळू ते दोघे एकमेकांच्या सानिध्यात विलीन होऊन गेले. तो तिच्या प्रत्येक अंगाचा पुरेपूर आस्वाद घेत होता. तीही जणू पूर्ण झुरून गेली होती. अशा प्रकारे ते दोघांनी परम सुखाचा अनुभव घेतला. सगळं होऊन झाल्यावर दोघे शांत पडले होते. ती खुश होती, पण शंकरच्या डोळ्यात पाणी होते, कारण त्याला माहीत होते की आता तो येणार. मध्यरात्र झाली होती. तेवढ्यात तोच आवाज आला, शंकर चल, तुझी वेळ पूर्ण झाली. शंकरनी होकार भरला. त्याने शीतलला एकदम निरखून बघितले. ती झोपली होती. प्रेमाने एकदा तिच्या माथ्यावर चुंबन केले आणि आईकडे गेला व तिचा आशीर्वाद घेतला. तो बाबाच्या रूममध्ये गेला, पण बाबा काही रूममध्ये नव्हते. नोकरांना विचारले तर ते म्हणाले, थोरलं धनी बाजूच्या गावाला गेले आहेत. बाकी सगळ्यांची भेट तो त्याच्यासोबत शेताकडे निघाला. वाटेत तो त्याच्याशी बोलू लागला. शंकर म्हणाला, तू कोण आहेस आणि नेमका तुझा उद्देश काय आहे?
तो म्हणाला, मी फक्त तुझ्या आजोबाच्या कर्माचं फळ आहे. शंकर म्हणाला, मला काही समजले नाही. मी एक तळतळाट आहे, एक निष्पाप जीवाचा. तुम्ही आज गावात एवढे प्रतिष्ठित आहात, पण यामागे तुझ्या आजोबांनी जे पाप केलं त्या जीवावर आज तुम्ही एवढी संपत्ती कमवू शकला आहात. काय आहे, कर्म हे कधी पाठ सोडत नाही, ते फळ देतच. फरक हा आहे की ते तुमच्यावर अवलंबून असते. जर चांगले कर्म तर चांगलं फळ, तसेच वाईट कर्म तर वाईट फळ. मी तुमची बर्बादी आहे. एवढे बोलून ते शेतात आले. ते त्या विहिरीजवळ आले. शंकरने त्या विहिरीत पाहिले आणि त्याचे हातपाय पांढरे झाले, कारण त्या विहिरीतील पाणी हे वेगळं, म्हणजे जणू कोणीतरी शंकरची वाट बघत आहे. त्या पाण्यात एक व्यक्तीचे प्रतिबिंब दिसत होतं. अगदी भयानक लाल डोळे, जबडा पूर्ण पसरलेला. तेवढ्यात त्याला आवाज आला, उडी मार या विहिरीत. आणि उडी अगदी त्याच्या जबड्यात गेली पाहिजे. चल, वेळ वाया घालवू नको, नाहीतर तो बाहेर आला तर तुझ्यासोबत अख्ख्या गावात पूर येईल, कोणीही नाही वाचणार. शंकर उडी मारणार तेवढ्यात मागून गुणबाचा आवाज आला, शंकर लेका, उडी मारू नको लेकरा, मी आलो आहे, तुला काही हो देणार नाही. काय माहीत आज गुणबाला काय झाले होते, जणू तो परत तरुण झाला आहे. गुणबाला बघितल्यानंतर ते पाणी आपले रौद्र रूप दाखवू लागलं. तो त्या विहिरीच्या बाहेर येत होता. गुणबा विहिरीजवळ पोहोचला आणि शंकरला म्हणाला, बाळा, तुझ्या आजोबाने या जमिनीपायी एकाचा जीव घेतला होता. त्याचा परिणाम आहे हा. याला मीच हवा होतो, पण तुझ्या आजोबाने पूजा करून ही जमीन विकली. हे मला माहीत नव्हतं, पण जर आपल्या घरातील कुठल्याही सदस्याचे रक्त या विहिरीत पडले तर तो जागा होईल असे बंधन होते. लग्नादिवशी शीतलला दुखापत झाली आणि चुकीचे झाले, खूप चुकीचे झाले. शंकर म्हणाला, वेळ निघून गेली आहे बाबा, आता मी थांबू शकत नाही. शंकरने उडी मारावी तसं गुणबाने त्याला बाहेर खेचले आणि स्वतः उडी मारली. हो, त्याला पोहता येत होतं, पण ते पाणी त्याला मध्ये खेचत होतं. शंकर स्वतःला सावरून विहिरीजवळ येईल तेवढ्यात त्याला फक्त एकच आवाज आला, गाव सोड, सगळ्यांना घेऊन जा आणि जे झालं ते विसर, सगळ्यांची काळजी घे. ती शेवटची वेळ होती. त्याने आपल्या बापाला पाहिले होते. तो अगदी फुंके देत रडू लागला. मागून एक आवाज आला, बघ, कर्म आहेत, भोग भोगावे लागतील. मीही मुक्त झालो आणि तूही. तुझं आयुष्य अजून बाकी आहे, कारण तुझ्या वडिलांनी स्वतःची आहुती दिली. खरं तर हाच तुझ्या वडिलांसोबतचा अंतिमचा सहवास होता. आता घरी जा, आईला सांभाळ आणि तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण कर. हे गाव सोड. स्वतःला सांभाळत तो घरी गेला आणि जे वडील म्हणाले अगदी तसंच त्याने केलं.